अरुणजी पाटील साहेबांनी की युवा शक्ती ही गावाकरता किती महत्त्वाची आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अगदीच युवा शक्ती ही प्रेरणा शक्ती आहे आणि तीच युवा शक्ती जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहतोय की गावाकरता किती महत्त्वाची आहे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीकरता एक चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे। वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे। नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय संकल्प स्पोर्ट्स मोरे या संघाने। गणेश पाटील पंच आपण पाहतोय ज्यांनी अगदीच या 2025-26च्या सत्रामध्ये येणाऱ्या 26चं जे वर्ष असणार आहे या वर्षामध्ये चांगलाच आपल्या फलंदाजीने आपला बोलबाला हा कायम दाखवलाय आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाचा विचार केला तर एक चांगला संघ घेऊन इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेले सर्व खेळाडू आणि त्याचप्रमाणे त्या दृष्टिकोनातून एक जमेची बाजू म्हणजे भिवंडी क्रिकेटचं हृदय जे आपण पाहतोय हार्ट ऑफ सिटी द चॅलेंज ग्राउंड या मैदानावरती इथून मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला हे पाहायला मिळतंय। एक क्रिकेटपटूंसाठी आनंदाची पर्वणी आपल्याला पाहायला मिळते आणि तीच गोष्ट जर आपण पाहिली तर प्रत्येक भिवंडी तालुक्यातील आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ठाणे रायगडमधील प्रत्येक खेळाडूची इच्छा आहे की आम्हाला चॅलेंज ग्राउंडवरती खेळायचं आहे आणि तीच इच्छा इथून मात्र कवाड ते अंबाडी असोसिएशन अंतर्गत आई एकविरा ग्रुप आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ खोनी यांनी कवाड ते अंबाडी असोसिएशन अंतर्गत असलेल्या सर्व खेळाडूंची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू पडण्यापूर्वी 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये उपस्थित असणं बंधनकारक आहे याची आपण नोंद घ्या अन्यथा 2 धावांची पेनल्टी आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर फक्त एक रिव्ह्यू तुम्हाला उपलब्ध असेल आणि जेव्हा क्रुशियल मोमेंट असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतील क्रुशियल मोमेंट असेल तरच आणि लक्षात घ्या 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करणं बंधनकारक आहे। आज ख्रिस्ताब्द वर्षारंभ म्हणजेच क्रिसमस नाताळचा दिवस आपण पाहतोय आणि अनेक अशा गावांमध्ये जर आपण पाहिलं परंपरेनुसार क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल पहिला चेंडू इथून मात्र हाताळला जाईल संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाचा गोलंदाज गणेश याच्या माध्यमातून आणि सामना करतोय फलंदाज नितेश। 10 ते 15 पावलांचा रनअप यावेळेस मात्र पहिला चेंडू फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटतोय सहज सोपा झेल इथून मात्र सुटलाय कारण की 38 सर्कलमध्ये चेंडू आपण पाहतोय आणि या 38 सर्कलमध्ये अगदीच क्षेत्ररक्षकाला एक चांगली मुभा होती इथून मात्र जर आपण पाहिलं तर एक धाव जोडण्याची आणि क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर नियंत्रण खूप महत्त्वाचं असतं आणि तेच नियंत्रण मात्र कुठेतरी चुकलंय आणि झेल मात्र धरतीला दान होतोय। जीवनदान मिळते फलंदाज नितेशला दुसरा चेंडू गोलंदाज तयार गणेश भन्नाट वेग यावेळेस मात्र लेटकटचा अंदाज चेंडू गुंगारा देऊन निघून चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये दणदण करीत सीमा पार मिळतील धावा 4 देखणा चौकार। पहिला चौकार या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज जगदीशच्या माध्यमातून अगदीच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा हा क्रिकेटमधील सौंदर्यपूर्ण फटका आपण पाहतोय। गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू वेग तर चांगला आहे पण योग्य टायमिंग साधता आलेलं नाही एमआरआयचे चेंडू आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तत्पूर्वी धावा एकूण एकंदर जोडल्या जात आहेत त्या 2
कवाड ते अंबाडी असोसिएशन अंतर्गत अजून एक विचार केला तर ग्रामीण भागामध्ये जेव्हा स्पर्धा असते तेव्हा मात्र निवियाचे चेंडू इथून मात्र वापरले जातात. पण चॅलेंजचं मैदान म्हटलं की MRIचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कटआउट्स पाहायला मिळत नाही आहेत कारण की आचारसंहितेचं बंधन इथून मात्र या स्पर्धेला लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका आपण पाहतोय. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड दांडीगुल विकेटचं फर्निचर उद्ध्वस्त फलंदाज बाद. रिप्ले मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवरती स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण योग्य नियंत्रण इथून मात्र पाहायला मिळालं नाही आणि त्याच कारणास्तव चेंडू मात्र थेट यष्ट्यांवरती आदळला. अगदीच मिडल स्टंप गॉन आपण पाहतोय. धावसंख्या आहे एक फलंदाज बाद झाल्यानंतर फलकावरती 7 धावा 7 रन्स ऑन दी बोर्ड. सुरू असलेला सामना आपण पाहतोय JB पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये संकल्प स्पोर्ट्स मोरे या दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गौतम फलंदाजी करता आलाय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती गणेश. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. वेग तर चांगला आहे. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक. सुरेख कव्हर ड्राईव्ह निघून चाललाय चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय चेंडूवरती. तत्पूर्वी धावा एकंदर जोडल्या जात आहेत त्या दोन. आणि पहारे गावाचा जर आपण उल्लेख केला तर ISPL मध्ये निवड झालेला खेळाडू हिमांशू पाटील याला मात्र कोण विसरेल. जरी तो संघामध्ये नसला तरी सुद्धा चांगल्या श्रेणी क्रिकेटमध्ये क्लास क्रिकेटमध्ये त्याची निवड झालेली आहे. आणि ISPLचं सराव शिबिर सर्व संघांचं ते मात्र 2 दिवसापूर्वीपासून सुरू झालेलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतर 1 धाव इथून मात्र जोडली गेलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एका धावेच्या मदतीनं 10 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू. वेग तर चांगला आहे. त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं दर्जेदार यष्टीरक्षण झेल पकडलाय फलंदाज बाद. यष्टीरक्षक संकेत याला आपण पाहिलं होतं आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अगदी काही इंचाच्या अंतरावरती इथून मात्र त्याने झेल पकडलाय. सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश मराठेपाडा आणि त्याचप्रमाणे साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एक षटकाच्या अखेर नंतर धावा जोडल्या गेल्या त्या फलकावरती 10 डबल फिगर 10चा आकडा जरूर इथून मात्र ओलांडलाय. त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर येणारी 3 षटकं जी आहेत त्या 3 षटकामध्ये किमान 35 ते 40 धावा येणं हे बंधनकारक असेल JB स्पोर्ट पहारे या संघाकरता. आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि त्याच गावातील संघ श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा यांचा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय साईदेवा प्रतिष्ठान साईगाव या संघाशी. यावेळेस मात्र पिकअप शॉट मौका भी दिया और छक्का भी दिया. मिळतील 6 धावा. नशिबाचा षटकार.
धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकंदर 16 धावा. या षटकाराने धावसंख्या मात्र उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की दोन फलंदाज जरूर बाद झाले, पण एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे धावा येणं एक खूप महत्त्वाचं आहे. यानंतर होणारा सामना श्री गणेश मराठेवाडा आणि टीम साईदेवा साईगाव, दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची. ओर टू राऊंड सर. यावेळेस मात्र भन्नाट वेग आहे, पण दिशा योग्य नाही. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. आणि धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17 या अंकावरती. पुढचा चेंडू यावेळेस मात्र यष्टाईंच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल झालाय. फलंदाज शफल क्रॉस होऊन खेळताना आपण जरूर पाहिलं, पण अगदीच वेग मात्र तितकाच भन्नाट आपल्याला पाहायला मिळाला. योग्य टायमिंग साधता आलेलं नाही फलंदाजाला. नितेश इथून मात्र चेंडू बीट चकित होतोय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. नी केज ची अपील जरूर झाली होती, कारण की क्रुशियल मोमेंट आहे पंचांकरता, त्याचप्रमाणे फलंदाजाकरता कधी कधी बॅटचं घर्षण सुद्धा आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे, पण फलंदाज पुन्हा एकदा बीट चकित होताना आपण पाहतोय. बॅटला जरूर स्पर्श झाला होता, पण एक महत्त्वाची गोष्ट की यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांची भूमिका अतिशय योग्य रीतीने पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू निर्धाव आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती स्थिरावले 17 या अंकावरती. क्रिकेटमधला दुसरा असा अशुभ आकडा. आखो टप्प्याचा मारा, चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2. जेलसाठी चांगला प्रयत्न इथून मात्र केला गेला होता, पण अगदीच जर आपण पाहिलं तर त्या दृष्टिकोनातून दोन्ही फलंदाजांना ज्या वेळेमध्ये संधीचं सोनं करायचं होतं त्या संधीचं सोनं जरूर झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या अंकावर. अखेर 17 धावसंख्येच्या पुढची वाटचाल इथून मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड झोनमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि एकंदर जर आपण विचार केला तर या षटकामध्ये 9 धावा खर्च केला गोलंदाज चेतन याने. आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर 3 महत्त्वपूर्ण चेंडू निर्धाव त्यांनी हाताळलेले आहेत. एक चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते चेतन याच्या माध्यमातून. मराठेवाडा संघाचे संघनायक आणि त्याचप्रमाणे साईदेवा प्रतिष्ठान साईगाव दोन्ही टीमचे कॅप्टन, विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायची आहे विना विलंब. लक्षात घ्या, आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. आयोजकांची सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. स्वर्गीय अक्षय बागल आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय संकेत गोट्या पाटील स्मृती चषक आपण पाहतोय. 2025 हे देखणं आयोजन जे युवक आपल्यामधून निघून गेलेले आहेत त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. युवा शक्ती एक प्रेरणा शक्ती आहे आणि हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. षटक क्रमांक 3 इथून मात्र सुरुवात होईल. गोलंदाज संकेत ऑन द बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय. 19 धावा फलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आपण पाहतोय. गोलंदाज संकेताच्या माध्यमातून यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता आणि आता मात्र गोलंदाजी हाताळतोय. यावेळेस मात्र फटका देखणा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉग ऑन क्षेत्रामधून सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार. आपण पाहिला कलागुणांच्या सौंदर्याला आणि प्रजेच्या नायकाला. नमन करूया विनायकाला, नमन करूया विनायकाला. शुभ कार्याच्या आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून इथून मात्र या स्पर्धेची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळाली.
संकेत याचा पुढचा चेंडू भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी. अगदीच वेगवान गोलंदाज ब्रेटली याची आठवण करून देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण की अगदीच फलंदाजाला फुटवर्कचा तसूभर वापर सुद्धा करू दिला नाही, इतका भन्नाट वेग आपण पाहतोय गोलंदाज संकेत याचा. रनअप सुद्धा तेवढंच आहे, 15 ते 20 पावलांचं लॉंग रनअप आपण पाहतोय. राईट ऑफ द विकेट. यावेळेस मात्र फटका देखणा आहे, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अगदीच क्षेत्ररक्षक थोडेसे निराश जरूर असतील. तत्पूर्वी धावा जोडल्या गेल्यात त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 25 या अंकावरती. सिल्वर जुबली आकडा आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे आज 25 डिसेंबर सुद्धा आपण ही तारीख पाहतोय. ख्रिस्ताब्द नवीन वर्ष आपण पाहतोय, म्हणजेच इंग्रजी नवीन वर्ष आपल्याला हे पाहायला मिळत आहे दिनांक 1 जानेवारीपासून. आणि मराठी नवीन वर्ष जर आपण पाहिलं तर गुढीपाडव्याचा तो दिवस. गोलंदाज तयार. संकेताचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला इथून मात्र पाठवलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं पण चेंडू मात्र त्याच वेगवान रीतीने इथून मात्र वळण घेताना आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2 धावांच्या मदतीनं. धावफलक 27 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 27 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन घडलंय काय. गोलंदाज चेंडूवरती झेपावलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही. योग्य कॉम्बिनेशन आणि योग्य कोऑर्डिनेशन इथून मात्र संकल्पस्फोट मोरे संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 28 या अंकावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा आणि साईदेव प्रतिष्ठान साईगाव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण त्वरित आपण उपस्थित असल्याची रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावेल. तत्पूर्वी चेंडूची फेकी जर आपण पाहिली तर थोडा उशिराने आलाय, पण अगदीच यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. धावसंख्या इथून मात्र पुढे सरकताना 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या अंकावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अंतिम षटक हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येईल आणि अंतिम षटकाला सुरुवात झालेली आहे. थोडंसं वेळ आहे, मी बोलतो मुख्य मंचाकडे. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आणि ती आपण जतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचे आपले मान्यवर अरुणजी पाटील या मान्यवरांचा इथे शाही सन्मान होईल. मी अजय पाटील यांना विनंती करतोय की आजचे आमचे मुख्य मान्यवर अरुणजी पाटील या मान्यवरांचा शाही सन्मान करायचे. महाराष्ट्राचं महावस्त्र ही भगवी शाल, तेव्हा भगवी शाल होत आहे. संदेशजी चंद्रकांत पाटील ह्या मान्यवरांचा सुद्धा इथे शाही सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा आमच्या अजयजी पाटीलांना विनंती करतोय की आपल्या मान्यवरांचा इथे शाही सन्मान करायचा आहे. अगदी वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेची सुरुवात शोभा वाढवण्यासाठी आला आहेत. आपले मनपूर्वक अभिनंदन. मान्यवरांचा इथे शाही सन्मान करताना शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा इथे शाही सन्मान. तदनंतर आपण जाऊया मैदानामध्ये.
समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत रोहन पाटील. धन्यवाद रवी मांजरेकर सर. पहिल्या चेंडूची हाताळणी संचित याच्या माध्यमातून आपण पाहतोय. हाणामारीच्या षटकामध्ये इथून मात्र निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत संचित याच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही आहे, कारण की स्लॉग ओव्हर आहेत आणि या हाणामारीच्या षटकामध्ये धावा रोखणं हे गोलंदाजासमोर आव्हान आहे आणि तेच आव्हान तो पहिल्या चेंडूवरती त्याची पूर्तता करतोय. येणारे पुढचे चेंडू मात्र काय सांगून जातील जे बी पहारे संघाकरता पाहणं महत्त्वाचं आहे. गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय, तत्पूर्वी झेल मात्र सुटतोय. क्षेत्ररक्षकाने चांगले प्रयत्न केले होते पण झेल तितकाही सोपा नव्हता. धावसंख्या इथून मात्र पुढे सरकताना 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. 32 रन्स ऑन द बोर्ड. 32 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, मोठ्या फटक्यांकरता वारंवार जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत जे बी स्पोर्ट पहारे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून, पण हे तितकंही सोपं नसेल. यावेळेस मात्र फटका फसलाय. गोलंदाज चेंडू खाली, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. धन्यवाद अरुणजी पाटील आमच्यापासून रजा घेत आहेत. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण आलात. आपले मनपूर्वक अभिनंदन. ओर टू कॉम्बॉक्स. वळूया सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 32 धावा. नवीन फलंदाज आलाय केवल. फलंदाजी करण्याकरता आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर दी विकेट. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर संचित याची एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र दिलस्कूप ड्राईव्ह चेंडू चाललाय फाईनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. घडतंय काय? विकेटचं फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज बाद. वळूया सामन्याकडे. इथून मात्र जर आपण पाहिलं तर 33 धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या धावेकरता फलंदाज बाद झालेला आहे. यापुढील होणारा सामना श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईदेव प्रतिष्ठान साईगाव संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे विना विलंब. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक कंपल्सरी होईल. धावसंख्या आहे 33 धावा 33. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहिलं, त्याच्यानंतर 9 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आपण पाहतोय. गोलंदाज संचित याने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 धावा खर्च केलेल्या आहेत. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल स्लॉग ओव्हरमध्ये. MRI चे चेंडू आहेत आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांची इथून मात्र सत्व परीक्षा आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. येणाऱ्या वेळेमध्ये सुद्धा संकल्पस्फोट मोरे संघाचे इथून मात्र फलंदाजी करताना एक कसोटी असणार आहे. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 34 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 34 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. जे बी स्पोर्ट पहारे. गोलंदाज संचित पुन्हा एकदा प्रयत्न करेल गोलंदाजी करण्याकरता. पुढचा चेंडू हाताळला जाईल. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी दोन्ही गाड्या एका रुळावरती. काय होईल? तर अपघात होतोय. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
साईदेवा प्रतिष्ठान साईगाव संघाचे संघनायक उपस्थित आहेत. श्री गणेश स्पोर्ट मराठेपाडा संघाचे संघनायक आपण सुद्धा उपस्थित राहायचं आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, धावसंख्या आहे फलकावरती 35 धावा. यावेळेस मात्र जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. दुसरी धाव घेण्याचा चांगला प्रयत्न. चेंडूची फेकी जर आपण पाहिली तर वाईट पद्धतीने भागमभाग क्रिकेट, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र भागमभाग क्रिकेटमध्ये घडलंय काय तर 4 धावा जोडल्या जातील आणि एकूण एकंदर या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 39 या अंकावरती आणि 4 षटकामध्ये 40 या धावसंख्येचं लक्ष इथून मात्र समोर असेल संकल्प स्पोर्ट मोरे या संघासमोर. तर पुन्हा एकदा आपण जाऊया मुख्य मंचावर. आज आमचे मान्यवर इथे सज्ज आहेत, त्यांचा इथे शाही सन्मान होईल. ग्रामपंचायत सदस्य विनोदजी शिंगोळे हे मान्यवर आपल्या मुख्य मंचावर सज्ज आहेत, त्यांचा इथे शाही सन्मान होतोय. हे आमचे आयोजक त्यांना विनंती करतोय, ग्रामपंचायत सदस्य विनोदजी शिंगोळे या मान्यवरांचे शाही सन्मान करायचा आहे. तर आपले पुढील मान्यवर रवी पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान होईल. 2 संघामध्ये एका बाजूला नाणेफेक सुद्धा होईल. रवी पाटील यांचा इथे शाही सन्मान होतोय. या सन्मानाचा आमचा स्वीकार करावा. इकडे इकडे घ्या, म्हणजे त्याचा कॅमेरा येतो. ज्येष्ठ नागरिक रवी पाटील यांचा इथे शाही सन्मान करताना आमचे मान्यवर अजयजी. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू रोहन पाटील सर. धन्यवाद. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. ग्रामपंचायत सदस्य खोनी आपण पाहतोय, विनोदजी शिंगोळे, नितेंद्र बागल सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि नाणेफेकीचं कक्ष जर पाहिलं की त्यांच्या नावाची गोड आठवण नेहमीच येते. त्या व्यक्तिमत्वाने क्रिकेटकरता खूप मोठं योगदान दिलं आहे. स्वर्गीय मुकुंद नाना शंकर शिंगोळे. संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस छापा आलेला आहे. साईगाव संघाने नाणेफेक जिंकले. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण नाणेफेकीच्या कक्षाची शोभा वाढवलीत. साईदेवा प्रतिष्ठान साईगाव संघ 2024-25चे सत्र चांगली कामगिरी राहिलेली आहे. तर हार्ट ऑफ सिटी जे चॅलेंजचं मैदान आहे, या मैदानावरती खेळताना कसं वाटतंय? खेळायला मजाच येईल, बघू आता. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. MRIचे चेंडू आहेत. समोरच्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आई एकविरा ग्रुप खोनी व ग्रामस्थ मंडळ खोनी यांनी या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं आहे. तर कसं वाटतं आयोजन नियोजन पाहून? खूप चांगलं आयोजन नियोजन आहे आणि चॅलेंजच्या ग्राउंडवर ठेवला आहे, तर खेळायला मजाच येईल. खूप खूप धन्यवाद. मी वळतोय श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा क्रिकेट संघाकडे. आणि अगदीच टी शर्ट पारे आपले जर क्षेत्ररक्षण आपण सदस्य. पाहिलं तर दिलीपदादा चौधरी यांची एक छबी ही आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितप्रमाणे राजूभाऊ चौधरी फॅन टीम आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक आपण हरलेला जिंकलं असतं तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. प्रवाहाच्या विरुद्ध जायचं, फलंदाजी करायची आहे. तर निलेश याची चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. निलेशांची फलंदाजी आम्हाला अपेक्षा आहेच, कारण आमच्या सीझनची पहिलीच मॅच ही.
निश्चितच जास्त वेळ न घेता शुभेच्छा देऊयात आणि जाऊया सामन्याकडे, समालोचन कक्षाकडे. तर 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तो आवाज आहे रवी मांजरेकर सरांचा. अनेक अनेक धन्यवाद रोहन पाटील सर. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा आपण पहिला सामना पाहतोय. एका बाजूला टीम जेबी स्पोर्ट पहारे, जय बजरंग पहारे आणि त्यांच्याशी 2-2 हात करताना आपण संघाला पाहतोय संकल्प स्पोर्ट मोरे. या दोन संघामध्ये मोरे संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जेबी स्पोर्ट पहारे संघाची धावसंख्या झाली 39. 40 धावांची आवश्यकता आहे 4 षटकामध्ये, म्हणजे तब्बल 10च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत संकल्प स्पोर्ट मोरे संघाला. कशा पद्धतीने या धावा जमा करतील का त्या रोखण्यात यश येईल जेबी स्पोर्ट पहारे संघाला हे मात्र पाहणे गरजेचं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले टाकण्यासाठी सज्ज झाले गोलंदाजी मार्कर गोलंदाज आतिश आणि सलामीला आलाय बॅटर. एका बाजूला सलामीला संकेत आणि एका बाजूला राज. संकेत आणि राज, गोलंदाज आतिश. 10.00च्या सरासरीने या धावा जमा करायच्या आहेत मुरे संघाला. पाहूया कशा पद्धतीने त्या धावा पूर्ण होतात, कारण सिटी क्रिकेट या मैदानावर खेळण्याची संधी दिली आम्ही खोणीकर या आयोजकांनी, त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. राईट अँड ओव्हर द विकेटचा मारा करताना आपण पाहणार आहे गोलंदाज आतिशाला. सामना करेल संकेत. एक बिनीची जोडी आपण पाहतोय मोरे संघाकडनं. संकेत आणि एका बाजूला राज. पहिला चेंडू मंद मंद पावलाने येतोय, पावलामध्ये थोडासा चुकतोय आतिश. पुन्हा एकदा माघारी फिरतोय. पुनश्च गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आतिश. आतिश पहिला चेंडू, चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेक पाहायला मिळते. एका धावाने अकाउंट ओपन होतोय, मोरे संघाचा अकाउंट ओपन होत आहे. संकेत या फलंदाजाचा धावसंख्या झालेले बिनबाद 1. चार षटकाचा सामना असल्यानंतर ना 10ची सरासरी चांगली सरासरी मानली जाते आणि ती सरासरी गाठण्यात मात्र यश आलेले जेबी स्पोर्ट पहारे संघाला. पुन्हा एकदा आतिश. आता सामना करेल नौका फलंदाज राज. हो, खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू खेळून दिलेला आहे. क्रिकेटच्या मित्रांनो सूत्र आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलेला आहे राजाने आणि या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या आहे बिनबाद 1. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय राज, की पॉवरफुल फलंदाजी करतोय आतिश गोलंदाज आणि फलंदाजी करतो राज. पॉवरफुल फलंदाजी करेल का, की त्याला लगाम घालण्यात यश येईल आतिश गोलंदाजाला. हवे चेंडू, थोडा वेळ हवे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूपासून थोडासा दूर आहे, परंतु या चेंडूवर धावा मिळतील किती, तर फक्त आणि फक्त 1. एका धावाने धावसंख्या झालेले आहे 2. आणि राज यांनी सुद्धा आपलं अकाउंट ओपन केलेले. पहिले षटक चालू, धावसंख्या आहे 2. धावांची आवश्यकता आहे 40. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूमध्ये 2 धावा जमा केल्या आहेत दोन्ही बॅटरने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज आहे आतिश. उजव्या अष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्शच नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती फक्त ना फक्त 2. 2 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलेले, धावा झाल्या आहेत फक्त 2.
अतिश पलटीपटका मारण्याचा प्रयत्न केला, सक्सेसफुल ठरतोय. हो, थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू दणदण दणदण करीत सीमारेषे बाहेर गेला. आला दर्जेदार चौकार. 4. वेळेस तुमची नजर आणि तुमचा टायमिंग हा अचूक असायला हवंय आणि ते टायमिंग इथे साधलंय आणि या चेंडूवर आलाय चौकार. 4 धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 6. हो, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि त्याचा फायदा उठवलाय फलंदाजाने. आला या दुसऱ्या चेंडूवर लगातार दुसरा चौकार. 4. तर एका षटकाची समाप्ती, धावसंख्या बिनबाद 10 जी सरासरी हवी होती ना ती मात्र गाठण्यात यश आलेले मोरे संघाच्या फलंदाजांना. आपण पाहत आहात स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी ना भरपूर अशा दानशूर व्यक्तीने आम्हाला सडल हाताने मदत केलेली. आम्हाला प्रथम पारितोषिक स्वर्गीय संकेत उर्फ गोट्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संदेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून आम्हाला लाभलेले ग्रामपंचायत सदस्य आहेत ते खोणेगावचे. त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक आम्हाला स्वर्गीय अक्षय बागल यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत मनोहर बागल याचकडून लाभलेले. तुमचे मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅच नितीन भास्कर बागल याचकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेले आहेत. सन्माननीय चंद्रकांतजी पाटील या मान्यवरांचा ह्या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने की अगदी आपण सन्मानाने आमच्या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आम्हाला लाभलेले स्वर्गीय देवेंद्र मधुकर बागल यांच्या स्मरणार्थ. जाऊया मैदानामध्ये, जशी जशी वेळ मिळेल तशी तशी माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन. एका षटकाची समाप्ती, धावसंख्या बिनबाद 10. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले विराज. एक युवा गोलंदाज आहे विराज. पाहूया त्याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवलेले कर्णधारांनी कशा पद्धतीने तो पार पाडेल. प्रथमच दोन्ही संघ या चॅलेंजच्या ग्राउंडवर त्या खेळताना आपण पाहतोय. ते अंबाडी असोसिएशन मधील हे दोन संघ. ही स्पर्धाच कव्वाडी अंबाडी असोसिएशन मधील आहे. हवेत चेंडू क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. नितेश चुकी होते. एक धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. चेंडू धरतीला दान करतोय. जीवनदान म्हणायला हरकत नाही. 2 धावाने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या म्हणजे गुणलेखक सांगतात धावा झाल्यात बिनबाद 12. बिनबाद 12. 40 धावांची आवश्यकता आहे 4 षटकामध्ये. आतापर्यंत मी तर म्हणेन चांगली सरासरी मांडण्यात यश आलेल्या टीम मोरे संघाला. विराज पहिल्या चेंडूवर संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. सोपा सुंदर झेल सोडलेला आहे. मात्र चांगला चेंडू सरळ दिशेने मारलेला चेंडू. सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही. या षटकातील 2 चेंडू झाले, धावा दिल्या आहेत 2. एकूण धावा झाल्या आहेत 12. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. फुल टच चेंडू, फुल टॉल वसूल केलेला आहे. चेंडू भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या डोक्याच्या वरून आला हा दर्जेदार षटकार. 6.
या 6 धावाने धावसंख्या मात्र झपाट्याने वाढते. धावसंख्या झालेले 18. 2 चेंडू चांगले हाताळले होते, परंतु तिसरा चेंडू खराब हाताळला. त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने. पुन्हा एकदा पावलामध्ये चुकतोय विराज, पुन्हा माघारी फिरतोय. कधी कधी चुकीचं पाऊल पडण्याच्या आधी माघारी फिरलेलं चांगलं असतंय आणि ते काम आता गोलंदाज करतोय. पुन्हा एकदा उलटा चेंडू आहे. पंच काय इशारे करतायत तर नो, +4 आलाय पंचा. षटकाराने धावसंख्या तब्बल नेऊन ठेवले कुठं तर 29. पहिल्या षटकामध्ये आपण 10 धावा बघितल्या, तर कुठलाही गडी बाद झालेला नव्हता. चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो की काय, अशा पद्धतीने फलंदाजी करताना आपण पाहतो संकल्प स्फोट मोरे संघाला. एक मिनिट सामना पंचांनी थांबवायचा आहे. आमचे शत्रुघ्न जाधव यांचं सुद्धा आगमन झाले. तुमचे मनपूर्वक अभिनंदन. पूर्णपणे मंडपची व्यवस्था त्यांच्याकडून आम्हाला सालाबाद प्रमाणे लाभलेले, तुमचे मनापासून आभार. हॅलो. धावसंख्या झालेले 29. तत्पूर्वी थोडासा वेळ आहे आपल्याला. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर हे पारितोषिक आम्हाला लाभलेले स्वर्गीय संतोष श्रीपत म्हात्रे कालवार यांच्या स्मरणार्थ नितेश रघुनाथ पाटील याचकडून लाभलेले. त्याच्यानंतर सन्मान चिन्ह योगिता नितेंद्र बागल ग्रामपंचायत सदस्य खोणे यांच्याकडून आम्हाला लाभलेले. त्यानंतर बॉलची व्यवस्था श्री विनोद लक्ष्मण पाटील याचकडून. पाण्याची व्यवस्था आम्हाला लाभलेले किरण बलिराम बागल यांच्याकडून. तुमचे सर्व दानशूर व्यक्तीचे मनापासून आभार. जाऊया मैदानमध्ये. धावसंख्या झालेले 29. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फाईन लेगच्या दिशेने अडवण्यात यश आलेले. एक धाव मिळते आणि एका धावावर समाधान मानावं लागेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुंदर फेक. एका धावने धावसंख्या झालेले 30. दुसरं षटक चालू. धावसंख्या 30 आणि ती सुद्धा बिनबाद 30. 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू किती आहेत रुपेश? 13 चेंडू आणि 10 धावा. वारंवार त्याच दिशेने फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावाने धावसंख्या झाली 31. षटकांची समाप्ती झाली 2. मोरे संघाची धावसंख्या बिनबाद 31. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 9 धावा. आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. आरटी लाईव्ह, आरटी मूवीज लाईव्ह. प्रोपायटर आमचे रुपेशजी ठाकरे, मॅन फ्रॉम सायगाव असनोली. सुंदर असा टेलिकास्ट त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. भरपूर वर्षाचा अनुभव आहे रुपेश यांच्याकडे
आणि त्या अनुभवाचा फायदा त्यांना आज मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे केवल वारघडे. केवल, कारण चेंडू आहेत 12 आणि धावा जमा करायचे 9. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे मोरे संघाला. हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे बबल्या, परंतु त्याच्याकडून चुकी होते आणि एक धाव पूर्ण. एका धावने धावसंख्या झाले 32. संकेताच्या बॅटमधून आलेला फटका चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता परंतु झेल पकडता आलेला नाही. पुनश्च केवल एक वेगवान गोलंदाज खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला. एक धाव गणेश तिथे सज्ज आहे परंतु एकच धाव. धावसंख्या झालेले 33. 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहे 10. 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. याच्यानंतर होणारा सामना श्री गणेश मराठेपाडा आणि साईदेवा प्रतिष्ठान साईगाव हे 2 संघामध्ये. वाह, देखला फटका, षटकार 6. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता सुंदर असं टायमिंग पाहायला मिळालं. चेंडू जेव्हा बॅटला लागलं तेव्हा त्याला वेदना झाल्या त्या षटकाराच्या. काय टायमिंग पाहायला मिळते फलंदाजाचं पहा, हे पाहू शकता आपण. अगदी पडला परंतु चेंडू भिरकावून दिला सीमारेषे बाहेर. षटकार चांगला चेंडू खेळून काढलेले. 1 धाव मिळेल आणि याचबरोबर विजयी धाव टीम संकल्प स्पोर्ट मोरे हा संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्यांचे कौतुक. आणि पाहूया आपण जाऊया लगेच मॅन ऑफ द मॅच.